रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. चला, आज आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहे अहमदाबादमध्ये. वैष्णवी माता मंदिर प्रतिकृती बनवली आहे वैष्णवी माताची. गुहा हे बघायला आलेलं आहे. आज दर्शनाला आले. तुम्हाला थोडंसं वेगळं झालेले आहे इथून. छान छान. वा, हे मला एक प्रकारे असं वाटेल की आपण वैष्णवी मंदिर कशीच आलेलं आहे. वैष्णवी धाम म्हणूनच ही जागा प्रचलित आहे. तिकडं सीधा गेलं ह्या चौकातून तर राजकोटला जातो. इकडं हा रस्ता वडोदराला जातो. वडोदरा आणि सरळ स्ट्रेट जातो अहमदाबाद सिटीमध्ये. RG आहे तर असा आहे. त्याची गेट एंट्री आहे इथून. तर त्याला तुम्हाला दर्शन घेऊन माता माहिती दिली. आणि एक नैसर्गिक कृत्रिम ॲक्च्युली ओरिजिनल दगड आहेत बघा. आवाजावरून कळते हे डुप्लिकेट असं बनवलं नाही. हे ओरिजिनल दगडावर दगड ठेवून बनवलेलं आहे. वा, छान छान असे एंट्री आहे बघा. नॅचरल म्हणजे जसं ज्याप्रमाणे वैष्णवी माता मंदिर आहे. कटराला जसं बाणगंगाचं सुरुवातीला दर्शन घ्यावं लागतं त्याचप्रमाणे जय वैष्णवी माता. किती छान असं नैसर्गिक हे बनवलेलं आहे बघा. गुफा टाईप. हे दगड आहे. दगड हे काय हे नाही आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस नाही आहे. तर दगडांनीच तयार केलेलं आहे बघा हे. वा वा, छान. काही महाटक आहेत त्यांनी असं काहीतरी कोरलं आहे. चुकीचं आहे. तर नक्कीच असं काही करू नये कोणी. आणि वैष्णवी माता मंदिर अहमदाबादचं कसं वाटलं नक्की सांगा आपल्या चॅनलवर. कसं यायचं तुम्हाला मी इथं अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरून भरपूर ऑप्शन्स आहेत. बसेस भेटतात, मेट्रोज भेटतात, ॲटो, ओला सगळं भेटेल तुम्हाला. हे आलं आहे आपण इथं प्रथम दर्शन. जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं आपल्याला वेगवेगळ्या मंदिरांचे दर्शन भेटणार इथं बघा. इथं गर्दी नाही आहे आपल्याला. लकीली खूप छान असं बनवलेलं आहे वैष्णवी देवी मंदिर. आता दर्शन घेऊ आपण या सतत जळणाऱ्या या दिव्याचा. अखंड हा दिवा जळत राहतो बघा. आणि जाण्याची येण्याची रस्ता वेगळा आहे. गर्भगुफा जशी कटऱ्यामध्ये गर्भगुफा आहे त्याचप्रमाणे इथं बी बनवलेली आहे. आपल्याला थोडंसं झोपून प्रवेश करावा लागतो त्या ठिकाणी. गर्भगुफा में झुककर जाने की वजह से बघा कशी छान अशी गुफा बनवलेली आहे. तुम्हाला जर क्लिअर दिसलं तर बघा लाईट्स बी दिलेली आहे. आणि इथून आपल्याला अशी झोप पण द्यावं लागतं बघा. खूप छोटी अशी रस्ता आहे. आपण झोपल्याशिवाय जाऊ शकत नाही. अरे बापरे, ओ माय गॉड. हे बघा, वा वा. याप्रमाणे वैष्णवी माता देवीला गुफा आहे ती तशीच प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. हे बघा असं खोल झोपून यावं लागतं आपल्याला इकडं. जर कसं वाटलं सांगा अनुभव. छान असा. त्यानंतर देवीचं दर्शन
अर्धकुंवारी माता जी आहे त्याचं दर्शन आहे. त्याप्रमाणे अर्धकुंवारी माता कटऱ्याला आहे, त्याच प्रकारे इथं सुद्धा अर्धकुंवारी मातेचं गुफा आहे जिथं आपल्याला झोपून द्यावं लागतं. मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच बघा. जसं जसं आपण वरती जातोय ज्याप्रमाणे आपण कटऱ्यामध्ये 2 इयर्स झालेत म्हणजे ॲक्च्युली कटऱ्याला बी आपण जाऊन आलेलो आहे आणि लकीली आपल्याला इथे येण्याचा आज मौका भेटला. छान बघा दगडा वेगळा छान प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न आणि आपण आता देवीच्या दर्शनाला आलो. ओके ओके. हे बघा हे दर्शनाचे कळस आहे आणि ह्या प्रकारे RG हायवेच्या एकदम लगतच आपल्याला वैष्णवी देवीचं. आता मंदिरात आपल्याला अलाउड नाही आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी, तर कंटिन्यू करू आपण नंतर. ते रामकृष्ण हरी मंडळी ठिकाणी आहे गर्भगृह, जे वैष्णवी माता देवीचं हे मुख्य मंदिर आहे. तिथं त्रिपिंडी विराजमान आहे. पिंडरूपीमध्ये देवीचं मंदिर आहे. सकाळ सकाळी आपल्याला गर्दी नसल्यामुळं खूप छान. हे भैरवबाबा प्रतिक्रमा, भैरवबाबाचं दर्शन केल्याशिवाय माता इकडून तुम्हाला दिसलं तर बघा या काचातून दर्शन घेऊ शकतो. इथे चमक आहे तर ह्या कळसाचं जर येऊ शकता. हाँ हाँ नहीं यहाँ उधर ही से बाहर जाना. हाँ ये भैरव बाबा का दर्शन कर लीजिए. हाँ भैरव बाबा का दर्शन इम्पोर्टेंट. अरे एग्जिट किधर है? बघा मस्त अशा सुंदर देवीच्या शैलपुत्री माता, ब्रह्मचरणी माता. छान 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 सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी कालिकेश माता, महागौरी माता, सिद्ध माता. तर हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. खूप छान असं खूप मन प्रसन्न वाटत असं प्रतिकृती देवांची बनवलेली आहे. माता वैष्णवी धाम म्हणून प्रसिद्ध असणारं हे अहमदाबादचं वैष्णवी माता मंदिर खरंच छान आहे. वा 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 खूप छान खूप छान खूप छान असं बनवलेलं आहे मंदिर. जर अहमदाबादला कोणी आलं तर अवश्य या मंदिराला भेट द्या. खूप छान मंदिर आहे. जाण्याचा मार्ग तर खरंच म्हणजे बाहेर जायचा रस्ता होत. आपण आता एक्झिट इकडून आहे. गर्दी असली तरी इकडून बी देणार एक्झिट करायला. तर अक्षरशः म्हणजे दगडाचा आवाज येतो थोडा. तर कसं वाटलं तुम्हाला मंदिर सांगा. छानच आहे मंदिर. मंदिर प्रदक्षिणा झाली आपली, मंदिराचं दर्शन झालं सकाळ सकाळी, देवीचं दर्शन. वा 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 खूप. तर व्हिडिओ बघून मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि जर अहमदाबादला कोणाला फिरायचा मौका भेटला तर नक्कीच तुम्ही आपल्या माता वैष्णवी मंदिर RG हायवे, तर या ठिकाणी तुम्ही जरूर एक विजिट करू शकता आणि तुमचे सुंदर असं दर्शन होईल. अशी प्रतिकृती बनवलेली की जशी अर्धकुंवारी माता जी आहे, किंवा गुफेमध्ये पुराण्या जमान्यात, आता गुफा खूप छान केली आहे कटऱ्यामध्ये, पण पुऱ्या जमान्यात आपल्याला गुफेमधून असं झोपून जावं लागायचं. त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा झोपूनच वाकूनच जावं लागतं. तर इथं जे हार्ट पेशंट आणि गर्भवती स्त्रिया आहे त्यांना इथं अलाउड नाही आहे. त्यामुळे
सीधा सीधा वेगळा रस्ता बनवला आहे त्यांच्यासाठी. मग तिथून ते लोक प्रवेश करून दर्शन करू शकतात. तर कसं वाटलं तुम्हाला श्रीनाथ? आणि आपल्याला प्रसाद आहे इथं नमस्कार. जय श्रीराम. बघा किती मस्त अशी छान आहे ना. हे बघा कळस आपल्याला आपण दर्शन करून आलो तिथून. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय महादेवी, जय मातादी. तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. निलेश सोडा. जय महाराष्ट्र.